कारण क्वालिटी जर आपण विचार केला तर तुम्ही एकदा पहा, सुंदर अशी क्वालिटी पाहायला मिळेल तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, सामन्याला प्रारंभ करा, सामन्याला सुरुवात करा. जे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पदार्पण करतोय, थोडा गारवा जाणवतोय. कारण जर का संध्याकाळच्या सत्राचा विचार केला, प्रसाद सर, संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेमध्ये नमी येते आणि त्यावेळेला गोलंदाजीचा बोलबाला चालतोय, फलंदाजामध्ये कमी पाहायला मिळते. तर लवकर लवकर सामना चालू करा. मयूर 11 दरम्यान मानवी 11 पनवेल. मयूर 11. तर त्याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालंय. नागनाथ सर व त्यांच्या समवेत चव्हाण सर आहेत. नक्की ज्या स्पर्धेला भेट देत आहेत, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आपले आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत गायकर सर सुद्धा आलेत. या तीनही सरांचं आपण करूयात आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. वामन सर. थँक्यू प्रसाद सर. ब्लॉकचा चेंडू होता, बरोबर खोदून काढला, सरळ कव्हरच्या डोक्यावर डीप कव्हरला चेंडू येतोय. योगेश आणि तुळशीराम चोडसाकडे मैदानामध्ये जर गोलंदाजी मार्कवर आपण मयूर 11 संजय नंगर टीमचा हा गोलंदाज आलाय. संजय. त्याच दरम्यान आम्ही विनंती करतोय मानवी 11 पनवेल संघाचे संघ मालक माननीय श्री समीर दादा सप्रे यांना विनंती असेल की आपण यायचं आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपले आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मिडविकेटला चेंडू जातोय, डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक उचलतो, फेकतोय, तोपर्यंत सिंगल 2 धावसंख्या, या 2 ने मात्र भर पडली जाते. धावसंख्या जाऊन बसते 4 या अंकावर. योगेश स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला तुळशीराम. संजय गोलने बॅक टू बॉल, बॉल करून ठोकला, सरळ चेंडू येतोय, लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मध्ये मारला जातो. हा तो जबरदस्त अपेक्षणीय चौकार आणि चौकाराची सॅड धावसंख्या जाऊन बसते 8 या अंकावर. डिझा 12 धावसंख्या झाली. योगेशची फलंदाजी बहरले या मैदानामध्ये. मानवी बॅक टू बॉलरच्या हातामध्ये चेंडू खेळून काढला जातोय, परंतु धाव नाही. धावसंख्या झाली तर टोटल 12चा आकडा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. एका बाजूला मानवी 11 पनवेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मयूर 11 संजय नगर टीमची ही टीम आहे. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं पिवनचं षटक घेऊन आलाय गोलंदाज मानवी मयूर 11 टीमचा संजय. योगेश ऑन द फायर. चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो दमदार आर पार. कडक 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 षटकार. अंदाज योगेश. ओहो, झुगरीवाडी टीमचा खेळाडू. परंतु आज मित्रांनो मानवी 11 पनवेल टीम कडून खेळताना आपण पाहतोय योगेश काय क्लास दाखवतो, काय फटके दाखवतोय. कारण चौकार आणि षटकार आपण पाहतोय. मी मगाशी त्याच्या कॅप्टनची ज्यावेळेला मुलाखत घेतली, कप्तानची मुलाखत घेतली, त्यावेळेला त्याने म्हटलं होतं की सर आम्ही 3 मॅच हरलोय. आम्ही म्हटलं होतं की ही जवळजवळ तुमची नाव ही समुद्राच्या भवऱ्यामध्ये फसले. कॅप्टन तो संजयच आहे, सॉरी योगेश आहे. तर ही किनाऱ्याला लागण्यास थोडासा अशक्य वाटते, पण प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न मात्र योगेशच्या माध्यमातून पाहतोय.
धावा झाल्या स्कोर कार्डवर टोटल 18. दुसरे षटक घेऊन आला गोलंदाज गुरुनाथ. मयूर 11 संजय नगर टीमचा गोलंदाज आलाय गुरुनाथ. तो स्ट्राईक वरती पाहतोय आपण दुसरा मेला नाशिकला की जो खतरनाक फलंदाज आम्ही पाहिला योगेश याला झुगरेवाडी टीम कडून बिलॉंग करतोय. सुरेख चेंडू ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय. ऑफ कटरचा चेंडू आहे परंतु सिंगल आणि सिंगलला धावसंख्या समाज मानली जाते. आणि बघा स्ट्राईक रोटेट करून योगेशला स्ट्राईक जास्त गरजेचं आहे. ते मात्र दुसऱ्या महिने बरोबर हेरलं आणि स्ट्राईक कडून मात्र योगेशला पाहतोय आपण. कारण सिंगल आणि सिंगलला धावसंख्या जवळ बोलते. मानवी 11 पनवेल टीमची मयूर 11 संजय नगर विरुद्ध खेळत असताना धावा झाल्या स्कोर कार्डवर 19 धावसंख्या. योगेश स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला तुळशीराम. गोलंदाजी ट्रॅकवर दाबारा पडत राहणार गुरुनाथ. वाह काय सुरेख फक्त दिशा दिली. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि सरळ चेंडूला मात्र गॅप सिलेक्शन केला. निघून जातो बॅकवर्ड डीप पॉइंट आणि बॅकवर्ड शॉर्ट थर्डमॅन आणि डीप थर्डमॅनच्या मधोमध खेचला जातो हा चौकार आणि चौकाराची साला धावसंख्या जाऊन होते टोटल 23 धावसंख्या झाले. 23 धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. 23 धावा झाल्यात. गुरुनाथ गोलंदाजी मार्गवर पण योगेश काय सुंदर जोगडेवाडी टीम कडून बिलॉंग करताना मात्र आता खेळताना आपण पाहतोय मानवी 11 पडवेल टॅप केले चेंडूला फक्त दिशा दिले कारण सिंगलच धाव घेतोय मात्र फलंदाज योगेश. धाव संख्या 24 अंकावर जाऊन पोहोचते 24 अशी धाव संख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. तुळशीराम मला स्ट्राईक वरती. मानवी 11 पडवेल दरम्यान मयूर 11 संजय नगर. चेंडू फुलान चेंडू होता अलंद कार्पेटला घासत दिग्गत चाललाय डिप्सकॅनला परंतु सिंगल धावसंख्या मिळते. सिंगल ने धावसंख्या जवळ होते 25. दुसरी षटक चालू धावसंख्या झाली ते 25 स्कोर कार्डवर. काय सुंदर या क्रिकेटला बनवण्याचा प्रयत्न केलाय. या स्पर्धेला बनवण्याचा प्रयत्न केलाय. ओहो शॉर्ट चेंडू फटका फसलाय. फलंदाज बाद होतोय. योगेशला फसवलाय गोलंदाज गुरुनाथ याने डिझा. काय सुरेख फटकेबाजी पाहिले या योगेश कडून. काही हरकत नाही. योगेशने प्रयत्न चांगला केला परंतु गल्लीमध्ये त्याला फसवलं. मी नेहमी म्हणतोय गल्ली से लेके दिल्ली तक तो पहले गल्ली में झगड़ना पड़ता है बाद में दिल्ली आपके कब्जे में. पर गल्ली मध्ये आज हेड टिपला जातोय फर्स्ट स्लिपला. ओ डाउन द लेग साइड. यस इट इज वाइड बॉल. वाईडचा इशारा पंच आमच्याकडे समान हात धरतीला करतात. इशारा करतात का चेंडू खराब आहे वाईड आहे. अवांतर धावणे भर पडली जाते. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर आपण पाहतोय 26. 26 नवी बॅटर विजय. विजय ऍक्शन मध्ये रिॲक्शन काही नाही दादा. डॉट चेंडूची सांगता होते. डॉट जातो चेंडू 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8. टोटल धावसंख्या पाहतो स्कोर कार्डवर 26. 26. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये मानवी 11 पनवेल टीमची धावसंख्या आपण पाहतोय. मयूर 11 संजय नगर विरुद्ध खेळत असताना 26 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 26चा आग्रह आला स्कोर कार्डवर. तिसरे षटक कोणाकडे सोपवलं जाणार. मयूर 11 संजय नगर टीमचा कॅप्टन. तिसरा षटक कोणाकडे सोपवलं जातोय बघूया. तिसरे षटक कोणाकडे सोपवलं जातोय. एका बाजूला आपण पाहतो तुळशीरामाला दुसऱ्या बाजूला पाहतो विजयाला. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. गोलंदाज नाव राजेश. गोलंदाजी मार्कवर आला राजेश. तिसरे षटक वैयक्तिक पहिलं सांख्यिकी तिसरे षटक फेकण्यासाठी तयार होतो गोलंदाज राजेश. पुढचा चेंडू
पॅटर्न राऊंड विकेट मारा केलाय सरळ स्ट्रेट फॉरवर्ड केलाय सिंगल धावसंख्या मिळते सिंगल धावसंख्या जवळ होते टोटल 27 हो थोडासा खराब थ्रो झाला होता यस नो तू पहिला मैं पहिला तू पहिला या पहिल्या मध्ये एखादा विकेट जाता जर गेला असता तर थोडंसं दडपण आलं असतं परंतु रनआउटची विकेट सुसाईडची विकेट लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅटचा प्रॉपर बॅट मध्ये चेंडू आला नाहीये सिंगल धावसंख्या मिळते सिंगल धावसंख्या जवळ टोटल 28 या अंगावर तिसरं षटक चालू आहे मयूर 11 संजय नगर दरम्यान मानवी 11 पनवेल सुंदर हा चेंडू पायावर की बॅटवर आदळलाय परंतु एक धाव मात्र मिळते दुसऱ्या धावसाठी पलटवार केला जातोय का विजय आणि तुळशीराम ही जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय लेग बायचा इशारा यस लेग बायच धावसंख्या 29 धावसंख्या झाली ते 29 धावसंख्या तिसरे षटक हाताळताना पाहतोय राजेश याला दुसऱ्या स्ट्राईकवर टपेज लागलाय फलंदाज बाद होणार गॉड बिहाइंड फलंदाज जाणार बॅक टू द आउट विकेट क्रमांक 2 डिझाइन नक्की दोन्ही मान्यवरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया थँक्यू सो मच ओव्हर टू कॉम्बॉक्स नक्कीच परंतु मानवी 11 टीमचा 12वा खेळाडू आमच्या समन्वय कक्षामध्ये उपलब्ध नाहीये बघा मित्रांनो नावं माहिती नाहीत आम्हाला लाईव्ह स्कोअर चालू आहे लाईव्ह स्पर्धा चालू आहेत नाव कळणं फार गरजेचं आहे 12वा खेळाडू कंपल्सरी अनिवार्य आहे आणि त्या पॅनलाइज केलं जाईल स्कोर झाला टोटल स्कोर कार्डवर 37 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर षटकार वाले नाव चेंडू राकेश अलंद कार्पेट ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय काऊ कोणाला चेंडू जातो सिंगलला डबल करण्याचा प्रयत्न केलाय जिथे सिंगल होते तिथे मात्र चित्त्याच्या चपड्याने 2 धावा पूर्ण केल्या होत आहेत आणि 2 धावांनी धाव संख्या टोटल स्कोर कार्डवर आपण पाहतोय 39 धाव संख्या बॉलर नेम सोमनाथ तो स्ट्राईक वरती फलंदाज तुळशीराम आणि राकेश ही जोडसागर आहे हो हा चेंडूला गॅप सिलेक्शन केलं होतं फसलीमध्ये चेंडू खेळून काढलाय पण सिंगल धावसंख्या मिळते धावसंख्या जवळ पोहोचते टोटल 40 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर राकेश स्ट्राईक वरती येतोय नाशका तुळशीराम तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सोमनाथ शेवटचा अंतिम षटक हाताळतोय मयूर 11 संजय नगर टीमचा गोलंदाज ओहो सुंदर चेंडू गुडलेस स्पॅनला निघून जातो कीपरच्या दस्तानामध्ये 1 बाउन्स नक्कीच थोडासा इशारा पंतांच्या माध्यमातून गोलंदाजाला देण्यात येतोय की या 1 बाउन्स आहे
पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो. गोलंदाज सोमनाथ तो स्ट्रायकरचे फलंदाज पाहतोय राकेश याला. मांडवी 11 पनवेल टीमचा हा फलंदाज. पुढचा चेंडू सुरेख डावखुडा हाताचा गोलंदाज आहे. काय सुरेख गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. सुरेख डावडे हाताचा गोलंदाज उजव्या बाजूने येतोय. काय सुरेख आणि भन्नाट गोलंदाजीचा वेग आणि वेग पाहतोय आपण. गोलंदाज सोमनाथ यांचा मयूर 11 संजय नगर टीमचा हा गोलंदाज. पुढचा चेंडू आता मात्र डाऊन द लेग साइड या मिडल एसटी नक्कीच मिडल एसटी आहे. हा चेंडू डॉट निघून जातोय. फनफुटवर फलंदाज गेला होता. चेंडू सरळ निघून गेला. मिडल एसटी होऊन डॉट चेंडूची सांगता होते. धाव संख्या फक्त 40 धाव संख्या. पुढचा चेंडू पुन्हा डॉट चेंडूची सांगता मिसकिपिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव घेण्यामध्ये अवधी आहे. एक धाव मात्र पाहिली जाईल. 22चा इशारा आमच्याकडे येतोय आणि षटक क्रमांक पहिलं सत्र संपलं. धावा झाल्या स्कोर कार्डवर 41. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 42 धावा बनवावे लागतील. मयूर 11 संजय नगर टीमच्या फलंदाजाला. 11 टीमचा जो ऑनर आहे त्याचं नाव सुद्धा कळवायचं आहे. मालकांची नावं वारंवार घेऊन पिरकर साहेब वाघे साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला काय देखील स्वरूप घडवण्याचा प्रयत्न केलाय. 4 विभूतीने अख्ख्या रायगड जिल्ह्यामधील आदिवासी खेळाडूंना एकत्र करण्याचं काम केलंय. लवकरच क्षेत्रक्षण लावून घ्या. मांडवी 11 क्षेत्रक्षण सजून घ्या. त्याच्यानंतर होणारा सामना खाजल 11 आणि साहिल 11 त्यासाठी या काजल 11 तर चला मित्रांनो आपण क्षेत्रक्षण सजून घ्या. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 42 धावा बनवायच्या आहेत. मयूर 11 संजय नगर टीमला 42 धावा बनवायच्या दिवस. तत्पूर्वी आपण आलेल्या पाहुण्यांचं पाहुणचार करायचं, स्वागत करून घ्यायचं. थँक्यू सो मच सर. तर या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतात. नक्कीच या ठिकाणी नक्कीच आपलं पाहतात आपल्या सर्वांचे लाडके राहुल नक्कीच चव्हाण सर आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. त्यानंतर गायकर सर व नागनाथ सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण तीनही सरांच्या या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान करणार आहोत. तर नक्कीच चव्हाण सरांचा या ठिकाणी आपण यशोचित मान सन्मान करतोय. मायाची ही शाल, त्यानंतर अगदी फुलाचं फुलगुच्छ वर त्यानंतर स्पर्धेचं आठवण म्हणून अगदी सन्मानचिन्ह देत असताना आपण नक्कीच चव्हाण सरांचं या ठिकाणी यशोचित मान सन्मान करतोय. व त्यानंतर गायकर सरांना विनंती असेल आपण याच्या समोर आपल्या या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान केलं जाईल. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी पवार सरांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. मायाची विशाल, त्यानंतर स्पर्धेचं प्रत्येक सन्मान चिन्ह व फुलगुच्छ देऊन आपण या ठिकाणी नक्कीच गायकर सरांचं
उचित मान सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर नागनाथ सरांना देखील विनंती असेल की हा मान सन्मान आपण देखील स्वीकारायचा आहे. आम्ही पुन्हा एकदा विनंती करू आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष विष्णुदादा खेर यांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. नागनाथ सर यांचं या ठिकाणी आपण स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान करूयात. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष अधिक स्वागत. तर नागनाथ सरांच्या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाते. माहिती शाळा फुलगुच्छ देऊन व सन्मान चिन्ह देत असताना आपण नक्कीच सरांचं मान चिन्ह नक्कीच यथोचित मान सन्मान करतो. सन्मान चिन्ह त्यानंतर माहिती शाल आणि फुलगुच्छ देऊन आपण नक्कीच नागनाथ सरांचा देखील यथोचित मान सन्मान करतोय. या तीनही सरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. थँक्यू सो मच. आपण आपला बहुमूल्य मेल नक्कीच बहुमूल्य वेळ आपण आमच्या स्पर्धेत दिले त्याबद्दल आम्ही संपूर्ण आदिवासी रायगड प्रीमियर लीग आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स, ओव्हर टू वामन सर. नक्कीच पाहुण्यांचा सन्मान करण्याची स्पर्धा, येणाऱ्या पाहुण्यांचं मानपान करण्याची स्पर्धा आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं 2024चा कारवा मित्रांनो हा मैदानामध्ये खेळला जातो. मैदान जरी कांडोलीचे असलं तरी खऱ्या अर्थानं या विभूतीने हे 4 विभूती आहेत त्याने घेतलेले अवाप परिश्रम आहे, अथांग मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ आज खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी समाजातील हे खेळाडू घेता आम्ही पाहतोय. ब्लॉक चेंडू पाहायला मिळत. अंकुश एक चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा कित्ता गिरताना पाहायला मिळतोय. अंकुश गोलंदाज वाघाची वाडी टीम कडून बिहान करताना याला पाहिल्यापर्यंत आता आपण पाहतोय. मानवी 11 पनवेल टीम कडून खेळताना तर स्ट्राईक होते फलंदाज संजय. लाभ केला संजय 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 ऑन द फायर. चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कडक कडक षटकार डिझा. संजय नगर टीमला धावा झाला स्कोर कार्डवर 9. फुलवान चेंडू आहे. बॅटचा पटका फसलाय. कव्हरला चेंडू डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येतो चेंडू पकडतोय, कॅच पकडतोय आणि संजय हा बाद होतोय. बॅक टू डगआउट. पहिला झटका लागला जातोय संजयचा. संजय बाद. पंच यस बिमार नो आहे का पंच? ओके यस बॅट्समॅनचा रिव्ह्यू आहे बघायचं. आणि या ठिकाणी नक्कीच फलंदाजासाठी सुवर्ण संधी येते. लगातार 3 षटकार जर खेचले कोणत्या फलंदाजांना तर मरली अप्पा यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. तर बॅटरचा रिव्ह्यू या ठिकाणी यस फॉर डिलिव्हरी म्हणजे फलंदाज बाद. संजय बॅक टू डगआउट. थँक्यू जयंत डीजे. सर्रॅक भन्नाट आपल्या डीजे साऊंडचा आवाज. 1 विकेट तंबूच्या आसराला 42 धावा बनवायच्या आहेत मयूर 11 संजय नगर टीमला. परंतु 1 विकेट आलाय. पहिले षटक चालू आणि पहिले षटक हाताळतो गोलंदाज अंकुश. काय सुरेख अंकुश वाघ. हा वाघच आहे. ब्लॉक चेंडू होता सर बॅक टू बॉलर. बॉलरच्या डोक्यावरून ठोकलाय. लॉंग आपला चेंडू येतोय. सिंगल डबल कन्वर्ट यस न चालला होता. रिक्स होता, खतरा पाहिल्याच्यानंतर थोडासा दोघांना एकमेकांमध्ये समज होता. पहिले षटक समाप्त झालं. धाव संख्या येते 1 बाद. डबल फिगर 10 कदम. उर्वरित 18 चेंडू आणि धावा बनवायच्या 32. 18 चेंडू आणि 32 धावा. 18 चेंडू आणि 32 धावा बनवायच्या मयूर 11 संजय नगर टीमला. टॉस करण्याकरता आमंत्रित करायचं. काजल 11 टीमचा कर्णधार आणि साहिल 11 टीमचा कर्णधार. काजल 11
बेशवी आणि साहिल एलेवान आपटा. साहिल एलेवन आपटा आणि काजल एलेवन बेशवी तुमचा कर्णधार. आपण लगेच पाऊस बॉक्सवरती लगेच या. खरं बघा चेंडू राहिला 18 आणि विजयासाठी धावा बनवायचे 32. मयूर एलेवन संजय नगर 18 चेंडू बाकी 32 धावा बनवायच्या. दुसरीकडे गाताळतो मानवी एलेवन पनवेल टीमचा गोलंदाज कैलास दादा लाईन सटिक लेंथने लाईन गोलंदाजी करावी लागेल. कारण धार गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू पहिला चेंडू डॉट बॉलने तर सुरुवात केली दुसऱ्या षटकाची. कैलास याने सर्रक चेंडू फेकला. डावखुरा गोलंदाज आहे. सुंदर गोलंदाज. पहिला चेंडू सर्रक फेकलाय. स्ट्रायकवरती फलंदाजाला पाहतोय रोशन मात्र हा डॉट चेंडू घेतोय. पुढचा चेंडू कैलास. चेंडू मात्र निघून जातोय. सरळ येतोय निघून जातोय. लॉंग शॉट थर्ड बाउंड्रीच्या बाहेर. हाय 15 धावसंख्या झाली. आता चेंडू राहिले 15 आणि विजयासाठी 27. 15 चेंडू 27 धावा. 14 चेंडू 27 धावा. होणार का होणार नाहीये. कारण जर का विचार केला दोन्ही फलंदाज एका बाजूला रोशन दुसऱ्या बाजूला राजेश. ही मात्र जोड सगळ्या मैदानामध्ये पाहतोय. स्लॉन डिलिव्हरी चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन जबरदस्त. क्या बात है. गोलंदाज कैलास विभागाशी आमच्या वेशवी टीमचा कर्णधार. वेशवी म्हणजे काजल. यस काजल टीमचा कर्णधार. सुंदर चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. शॉट पॉइंटला चेंडू खेळून काढला परंतु शॉट थर्डमॅन आणि पॉइंट मध्ये चेंडू खेळून काढला परंतु एक धावने मात्र धाव संख्या जवळ टोटल 16. अब देखिए गेंदे बचे 12 चेंडू राहिले 12 आणि विजयासाठी धावा बनवायच्या 26. 12 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. समीकरण जुळतो को मिळतो को बिघडतो. समीकरण म्हणतो की गणिताचा पेपर म्हणला की डोकं खाजवण्याचं काम. तर बघूया डोकं खाजवण्यासाठी मजबूर केला जातो का गोलंदाजाकडून फलंदाजाला. करावे लागेल दादा. कारण लढाई अस्तित्वाची लढाई जरी क्रिकेटची जरी असले तरी खऱ्या अर्थानं आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. हे मैदान गाजवावे लागेल. 12 चेंडू आणि डिफेंड करावे लागते. 26 धावा. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 13.0000 ने पुढे जावं लागेल. जाणार का जावं लागेल. तर यष्टीरक्षक मारुती यांना पण पाहतात. तर मारुती यांनी जर लगातार 2 झेल जर स्वीकारले तर मरले आप्पा यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज. बघा आमचे मरले आप्पा आमच्या गावचे जावई आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावण्यात आले. आमच्या सावरसी गावचे जावई आहेत. ये चेंडू ब्लॉक चेंडू होता. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड केला निघून जाणार बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूला पहिला ठोकतोय चौकार. बाप रे बाप. 11-22 कारण पहिला चेंडूला चौकार खाल्लाय गोलंदाज सुरेश तर चौकार ठोकतोय फलंदाज राजेश. पुन्हा ब्लॉक चेंडू होता. बरोबर क्षेत्ररक्षक लावले तर जाळ्यामध्ये या मछली पकडली जाते. कारण पुन्हा चौकाराचा मोह मात्र आवरला नाहीये आणि फलंदाज बॅक टू डगआउट होतोय. राजेश चेंडू आले 10 आणि विजयासाठी 22. डीजे रोक ठोक
हाँ, ये बड़ा समुंदर है, दो मछली की यहाँ तो झुंज चल रही है. खरं तर आपण विचार केला आहे, क्रिकेटचं मैदान आहे, क्रिकेटच्या मैदानावर एका बाजूला विचार केला आपण मानवी 11 पनवेल, तर दुसऱ्या बाजूला विचार केला आपण मयूर 11 संजय नगर. याच्यामध्ये क्रिकेटचा मारण संग्राम, चेंडूवाले 10 आणि विजयासाठी धावा बनवायचे मित्रा 22. 10 चेंडू आणि 22 धावा. मयूर 11 संजय नगर. गोलंदाजी ट्रॅक पर सुरेश. सुरेख दादा, सुंदर गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल का मानवी टीमला फार मोठा 1-0 नंबर लागलाय. तो पुसाचा असेल तर हा सामना जिंकणार. फलंदाजी मार्कर फलंदाज सचिन. दादा, तुझ्या नावामध्ये बरचसं काही सांगून जातोय. हे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. तर फलंदाजी मार्कर सचिनला पाहतोय. शॉट चेंडू हापट्या करता, चेंडू बरोबर चेंडूला क्षेत्रशेषाने केले चक. सुकेला माफी नाही, सुकेचा झाला खेळा, चेंडू निघून जातो, बाउंड्रीच्या बाहेर आहे, चौकार. ओए भगवान, ये क्या हुआ? फील्डर गलती करे, गेंदबाज उसका परिणाम भोगे. काय करणार? गोलंदाजच्या नावावर दावा खर्च केला होत आहेत, फिल्डर कोणी नंबर नाही लावत. असो. चेंडू मात्र रनिंग कॅच, जबरदस्त कॅच, आंखों का काजल चुराने वाले कॅच, डीजे रॉक में ठक. जर 11 वैश्वी टीम कॅप्टन, आपण लगेच टॉस साठी या. सर 8 चेंडू बाकी, 18 धावांची करात. 8 चेंडू बाकी ने 18 धावांची करात. 8 गेंदे बाकी, 18 रनों की जरूरत. ये मुकाबला ऐसे घड़ी के ऊपर आ चुका, क्रूशियल मोमेंट के ऊपर मुकाबला आ चुका. कभी भी कुछ भी हो सकता है दादा, किसी की भी हवा जा सकती है, कारण जबरदस्त. हॅलो, थँक्यू सर. आपण टॉस कंटिन्यू करूयात. तर चव्हाण सरांना विनंती असेल आपला शोभाचा हा टॉस आपण कंप्लीट करायचा आहे. तर टॉस जिंकला साईल 11 आपल्या संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच ओपिनियन घेणार नाहीत, मॅच कंटिन्यू आहे सर. यस, 8 चेंडू 18 धावा. नो बॅटर लाभ केला, क्षेत्ररक्षक खाली, त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय आणि जणू काही ये दोनों में प्यार हो गया है, कारण हा दूसरा झट टिपला जातोय. फलंदाज तीसरा. यस, ये दोनों में कुछ चक्कर है, गेंद में और फील्डर में बहुत बड़ा चक्कर है. शाम के बाद में उसकी पढ़ाई लेनी पड़ेगी. चेंडू 18 धावा. नवीन बॅटर अविनाश. गोलंदाज सुरेश. पुन्हा चेंडूला खेळून काढलाय, काऊ कॉर्नरला चेंडू निघून जाणार. 2 फील्डरों के बीच में दरार, गेंद हो गई फरार. ये मिलेगा पूरा का पूरा. नंबर 4 डीजे रॉक मत ठक. धावांची गरज. मुकाबला है वोल्टेज का, मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला, शाम के वक्त में आग लगाने वाला मुकाबला, फायर ब्रिगेड को बुलाने वाला मुकाबला. ये बड़ा मुकाबला चल रहा है इस मैदान के बाहर. 7 चेंडू बाकी, विजयासाठी 14 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक. कोणावर भरोसा? आजकाल ऑनलाईनचा जमाना, भरोसा कोणावर ठेवायचा?
दुनिया तो भरोसे के ऊपर चलती है, सब कुछ भरोसा जिस दिन खत्म उस दिन दुनिया से हम लोग भी गायब. भरोसे के ऊपर सब कुछ तय. बघूया भरोसा दाखवला शेवटच्या गोलंदाजावर आणि भरोशाला खरा उतरतोय का. 6 चेंडू 14 धावा. 14 मेंगा सस्ता 14 धावा. डिपेंड केल्या जातील का. गोलंदाज नाव, गोलंदाज नेम दादा, बॉलरचं नाव. 12 खेळाडू पाठवा ना सर. कसं आहे लाईव्ह मॅच चालू आहेत ना, सगळे घरी गेले, काय हरकत नाही. सांगा आता नाव. बहुत बड़ी दुख भरी कहानी, क्या करे पिक्चर का द एंड. बघा आमचे अरुण सर आलेत. हा मग जर का 2 रन मायनस केलं तर 12 विषय खलास. करेक्ट कार्यक्रम. 12वा खेळाडू पाठवा. मेघापासून आम्ही अनाउन्समेंट करतो. 12वा खेळाडू पाठवा, 12वा खेळाडू पाठवा. यस, नियमाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. कानून सबसे बड़ा होता है दादा. कानून के आगे कोई नहीं जा सकता. आला या आला कर मदत बाबा, ये लवकर. कारण 2 बघा आमच्या बरोबर आहे, सरांचं पण म्हणणं बरोबर आहे. नाही तो होता पण मध्येच गायब झाला आणि त्याच्यानंतर आता आला. त्याला आम्ही थांबून ठेवलाय. जाऊ दिलं नव्हतं. आम्हाला माहिती आहे अरुण सरांची टीम आहे, जाऊनच दिलं नाही त्याला. तर चला मित्रांनो, 6 चेंडू बाकी आणि 14 धावांची गरज. यस, होणार का होणार नाही. खरं मयूर 11 संजय नगर खेळतोय. पहिला चेंडू खराब चेंडू होता. खराब चेंडूचा फायदा घ्यायला पाहिजे होता. नक्की डिमेर चेक केला जाईल, प्रश्न नाही आहे. चला बम बम बोले तिसऱ्या खोले. या तिसरा बनतो. या बाबा नवाल भीमार फलंदाजाला मिळते जीवदान. बाल 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 बच गए, मौत के मुंह से निकल गए. हा 1 रन आणि 1 नवल असे 2 धावा काउंट केले जातात. आता बरोबर बघा, करेक्ट कार्यक्रम. टप्प्यात आला ना की करेक्ट कार्यक्रम. चेंडू जातो सरळ आउट ऑफ द बार, आउट ऑफ द रोप, आउट ऑफ द स्टंट. षटकार डीजे. थँक्यू. मयूर 11 संजय नगर टीमला चेंडू आले 5. दादा धावा पाहिजे 6. 5 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा. इंसाफ तो बराबर करते ऊपरवाला. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. हा माझ्या दृष्टीने फलंदाजच्या बॅटच्या रनर मध्ये यायला पाहिजे. फलंदाज कोण खेळतोय? अविनाश. बघा हा सुद्धा डीप फाईन लेगला किंवा मिड विकेटला हा षटकार किंवा चौकार आला असता. वेट अँड वॉच. थोडा थांबला, पाहिलं, परत चेंडू निघून गेला. गोलंदाज
मात्र हा चेंडू पुन्हा निघून जाणार. बॅकवर्ड डिफेंड आणि थर्डमॅनच्या मधोमध चौकार. यस पुन्हा बिमर आहे का चेक करायला. हा जर बिमर असेल तो गोलंदाज बाद. 2 बिमर क्रिकेटचा नियम आहे दादा. बघूया 4 तर मिळाल्यात. 9 असली तर 5 आणि सामना टाय. 9 बॉल आहे. यस 5 धावा. सामना टाय झालाय. 1 धावांची गरज असणार आहे ते मयूर एवढा संजय नगर टीमला आणि गोलंदाज बाद. गोलंदाज लवकर या कारण सामना टाय झालाय. सामना इक्वल झालाय. 1 चेंडू सॉरी 1 रन पाहिजे. बरेचसे चेंडू बाकी आहेत. तर असं वाटतं 6 चेंडू मध्ये 14 धावा डिपेंड करायला पाहिजे होत्या. तर योगेश 6 धावा सॉरी 6 चेंडू मध्ये 14 धावा डिपेंड करायला पाहिजे होत्या की नव्हत्या. तुझं काय म्हणणं आहे. पाहिजे होत्या. नक्कीच पाहिजे होत्या परंतु काय हरकत नाही आहे. सपोर्टिंग आहे. प्रत्येक टीम आपली दोन्ही बाजूला आमची सपोर्टिंग असणार आहे कारण स्कोरर कॉमेंटेटर आणि आमचे युट्यूब वाले हे दोन्ही सगळ्या टीमचे असतात. कोणत्या एका टीमचे नसतात. सुरेश चेंडू मिडवे केला. चेंडू खेळून गेला. विजय संपादन केला जातोय. मयूर 11 संजय नगर टीम या ठिकाणी विजय होतोय आणि खऱ्या अर्थानं आज मानवी 11 पनवेल टीम 100 सामना न जिंकता या ठिकाणी या स्पर्धेतून ह्या आजच्या दिवसामधून